वेलकम फ्रेंड्स, सगळ्यांचे स्वागत आकूज किचनमध्ये। आज आपण करत आहोत ते मेदू वडी। तर बघताय तुम्ही की मी हे थोडेसे पोहे घेतलेले आहेत। ह्याला मी आता छान भिजवून घेतो, धुवून घेतो थोडक्यात। तो पण तुम्ही बघत राहा आकूज किचन। आता हे पोहे आता छान भिजलेले आहेत, बघताय तुम्ही। तर ह्याच्यात आपण 1 वाटी रवा, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि दही छानपैकी मिक्स करून घेऊया। बघत राहा आकूज किचन। मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि बघत राहा आकूज किचन। फ्रेंड्स, त्यात आता आपण थोडंसं मिरच्या टाकून घेऊया। त्यानंतर अद्रक आहे, जिरे आहे थोडेसे, आणि चवीपुरतं मीठ, आणि मी थोडीशी कसुरी मेथी पण याच्यात ॲड करतोय। ही कसुरी मेथी आहे, ती पण याच्यात मी ॲड करून घेतो। आता ह्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघताय फ्रेंड्स की मी ह्याचा चांगला आता त्याला चांगलं मळून घेतोय मी, म्हणजे आपल्याला आपली वडी असंच मेदू वडा देखील असाच केला जातो ह्याचा, पण आज आपण मेदू वडा नाही करत, तर मेदू वडी करतोय। फरक लक्षात घ्या। आता ह्याला आपल्याला 10 मिनटं असंच ठेवायचं आहे, नंतर आपण ह्याला डीप फ्राय करून घेऊ। या वडीला थोडंसं स्पायसी करायचं आहे, म्हणून मी थोडं तिखट देखील याच्यात ॲड केलेलं आहे। आता याला आपण छान मळून घेऊया। तोपर्यंत तुम्ही बघत राहा आकूज किचन। फ्रेंड्स, आपलं पीठ खूप छान भिजलेलं आहे आता गोळा। आता ह्याला आपण पोळपाटावर घेऊया आणि याच्या वड्या आपण तयार करून घेऊया। बघत राहा आकूज किचन। बघताय की मी हातानेच हे पीठ या पोळपाटावर पसरून घेतलेलं आहे, आणि आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया। नंतर ह्याला आपण छानपैकी डीप फ्राय करून घेऊया। बघा, छान वड्या पाडून घ्यायच्यात आपल्याला। बघताय फ्रेंड्स की मी याच्या अशा शंकरपाळ्यासारख्या वड्या याच्या मी कापून घेतलेल्या आहेत। आता याला आपण डीप फ्राय करून घेऊया। चला करूया सुरुवातची रेसिपी। फ्रेंड्स, बघताय मी आमच्या छोट्या गॅसवर आमची पारंपरिक कढई ठेवलेली आहे। आता बघूया आपण तेल गरम झालं आहे की ते। थोडासा तुकडा मी टाकून बघतो। येस, तेल गरम झालेलं आहे, आणि आपण आता आपल्या वड्या तळायला सुरुवात करूया। गॅस मंदच आहे। आपल्या वड्या छान तळल्या चाललेल्या आहेत, डीप फ्राय होत आहेत आपल्या वड्या। बघताय फ्रेंड्स, फायनली आपली मेदू वडी रेडी टू ईट। बघा, एकदम क्रिस्पी क्रंची झाली, एकदम गरम। या लवकर या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया। नक्की आम्ही आपली वाट बघतोय। खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार। बघत रहा आकूज किचन। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल आकूज किचन। थँक्यू।